नाशिकच्या देवळाली कॅम्प भगूर येथे 6 मार्च रोजी सकाळी 11 वाजता भगूरच्या प्रेरणा बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली भगूर नगरपालिकेवर गावातील महिला व नागरिकांनी भगूर नगरपालिकेच्या प्रवेशद्वाराच्या समोर कचरा टाकून जाळण्यात आलाय व कचऱ्याच्या पाट्या भरून पालिकेत प्रवेश करून ठिय्या आंदोलन देखील करण्यात आलंय। त्यानंतर नगरपालिकेच्या कार्यालयात महिला व नागरिकांनी आपल्या हातात कचऱ्याच्या पाट्या घेऊन प्रवेश केलाय आणि कार्यालयात खाली बसून ठिय्या आंदोलन केलंय। भगूर दारणा नदी लगत मंगळवार आठवडे बाजार परिसरात नगरपालिकेचा भगूर गावाचा सगळा कचरा डंप करत असतात, ज्यामुळे तिथे कचऱ्याचे साम्राज्य तयार झालेत। त्यात भर अजून अशी आहे तो कचरा पेटवून दिला जातो आणि त्यातून अतिशय उग्र व त्रासदायक धुराची चादर संपूर्ण गावामध्ये पसरली जाते। एक आठवड्यापासून उग्र दुर्गंध पसरलाय। सदर आग जाणून बुजून रात्रीच्या वेळी कचऱ्याला लावली जाते आणि झोपेत असताना नकळत गावातील नागरिकांना तो धुराचा त्रास सहन करावा लागतो। आपल्या श्वासाद्वारे नागरिक विषारी धूर शरीरात घेतात। या विषारी धुरामुळे लोकांना, ज्यामध्ये लहान मुलं-मुली, महिला, तरुण व ज्येष्ठ नागरिकांना खोकला, दम्याचा, फुफ्फुसांचे आजार सहन करावे लागत आहे। स्थानिक नागरिकांना रात्रीच्या वेळी कोणी कचरा पेटवला तर प्रशासनाला रात्रीच्या वेळी संपर्क कोणाला करायचा असा गंभीर प्रश्न उभा राहतो। तसेच नगरपालिकेने जनतेचा लाखो रुपये खर्च करून फायर ब्रिगेडची गाडी विकत घेतलेली आहे। 4 किलोमीटरची हद्द भगूर गावाची, परंतु जेव्हा कचऱ्याला आग लागते प्रशासनाला माहिती दिल्यानंतर देखील आग विझवण्याच्या अनुषंगाने तासनतास काही कार्य केले जात नाही। तर सर्वसामान्य स्थानिक नागरिकांना पडलेला प्रश्न असा आहे की लोकवस्तीमध्ये भगूर नगरपालिका कचरा डंप करू शकते का? जर करू शकत नाही तर हा कचरा त्वरित उचलून घ्यावा आणि त्याची योग्य ती विल्हेवाट लावावी व परिसर कचरा मुक्त करावा। प्रशासनाकडे जर साधन नसतील तर ते भाडेतत्वावर व इतर स्थानिक स्वराज्य संस्थेकडून घ्यावे व सदर कार्य करावे। भगूर गावातील सर्व नागरिकांची एकच विनंती आहे की आपण सदर कचऱ्याचा प्रश्न त्वरित मार्गी लावावा आणि जनतेच्या आरोग्यासोबत जो जीव घेणा लावलाय तो त्वरित बंद करावा, ही विनंती निवेदनात केली आहे। हे निवेदन भगूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी सुवर्णा दखणे, कार्यालय अधीक्षक पल्लवी सूर्यवंशी, सिद्धेश मुळे यांना देण्यात आले। पुढे खाली करण्यापेक्षा तुम्ही सगळ्यांनी नगरपालिकेत यायचं आणि दारात कचरा टाकायचा। चालेल? माझा पाण्याचा कचरा मी रोज घेऊन येणार। जागा कमी आहे, जी आपल्याला जी लागते जागा तीच कमी आहे। सेंटरचं डम्पिंग सेंटर जे ते 27 हेक्टरचं आहे। मग 27 हेक्टरचं त्याचं उत्तर काढले आपण। तुमच्याकडे त्याची उत्तराची पण कॉपी दिलेली आहे। निवेदन देत्या वेळी प्रेरणा बलकवडे, प्रतिभा पवार, सुमन गावली, रेवती सोनवणे, शोभा पाटोळे, अनता लांडगे, दीपक भांगरे, स्नेहल काळे, कमल वाघ, रेखा निर्मळ, संगीता भंडारी, उज्ज्वला गवळी, शिल्पा वराडे, दीपा घोरपडे, मुक्ताबाई काळे, मीना कवडे, सुनीता ससाणे, मीराबाई पगारे, सोनी तेलोरे, मंजुळाबाई बोराडे, सत्यभामा गोसावी, मंदाबाई धात्रक, निकिता कस्तुरे, अर्चना गोसावी, रुक्मिणी कुंडारिया, पुष्पा शितोळे, सखुबाई भालेराव, हिराबाई व्यवहारे, शांताबाई पवार, प्रतिभा सूर्यवंशी, महेश मोरे यांच्यासह व विशाल बलकवडे, अक्षय यंदे, संतोष रहाणे, रवी दिकम, अमोल मोरे, फरीद मणियार, विशाल भालेराव, विद्या कोते, नितीन काळे, सुमित चव्हाण, विठोबा पाटोळे, प्रतीक खर्डे, महेश मोरे, राजेश कुवर, गौतम भालेराव, अमल मोरे, कैलास भोर, धीरज जाधव, प्रकाश मोरे यांच्यासह 500 नागरिकांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या देखील आहे। एबी न्यूज साठी प्रतिनिधी पुरुषोत्तम कांडेकर, देवळाली कॅम्प।